बीजेपी कामगार मोर्चा महाराष्ट्र सचिव सलील गौली ने लगाया शिपिंग मर्चेंट नेवी की इनलीगल कंपनी पर आरोप। कहा कि आगामी 19 तारीख को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है। इसमें जो पैसा खर्चा कर रहे हैं वो गरीब घर के लोगों के पैसे हैं। इसी को देखते हुए उन्होंने इसका विरोध किया है। इस मामले को लेकर पुलिस स्टेशन जाएंगे। गौली ने ये भी दावा किया है कि जिन गरीब लोगों को नौकरी का झांसा देकर पैसे लिए हैं, उन्होंने ये पूरी कहानी को बयां किया है। उनके पास पूरा सबूत है। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सलील घनश्याम गवळी, बीजेपी कामगार मोर्चा महाराष्ट्र सचिव। मी CBD बेलापूर नवी मुंबईचा रहिवासी आहे। मी इथे 20 ते 25 वर्षापासून राहत आहे आणि इथेच माझा व्यवसाय आहे। पॉलिटिकल करिअर सोडून माझा जो व्यावसायिक करिअर आहे तो आहे मर्चंट नेव्हीची माझी RPSL ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनी आहे। आज मी येताना मला हे बघण्यात आलं की काही इलिगल कंपन्या ज्या CBD बेलापूरमध्ये आपला व्यवसाय करत आहेत, त्या कंपन्यांनी आपला एक वेगळा ग्रुप, शिपिंग मर्चंट नेव्हीच्या त्या कंपन्यांनी वेगळा ग्रुप बनवून आपला आज छत्रपती शिवाजी महाराज सोहळा हे साजरे करतात। शिपिंगमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये गरीब पोरांची फसवणूक करून पैसे कमवले जातात, असे ह्या इलिगल मर्चंट नेव्ही कंपन्या आहेत। त्यांनी जे इथे राहत पण नाही आणि त्यांनी आपलं स्वतःचा एक ग्रुप बनवून इथे त्या गरीब मुलांची फसवणूक करून, त्या गरीब मुलांकडून पैसे घेऊन इथे ते महाराजांचं वाढदिवस साजरा करतात। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींमध्ये हे जेवढे पण आज बाहेर बॅनर लागले आहेत, त्याच्यामुळे जेवढे पण जर तुम्हाला कोणी दिसतात त्या बॅनर्समध्ये, काही लोकांवरती तर 2-4 दिवस आधी FIR झालेली आहे, तरी पण ते इथे मोठमोठे बॅनर लावून त्याच गरीब मुलांचे, जे गरीब मुलं इथे फिरत आहेत, नोकरी शोधत आहेत, त्याच मुलांकडून पैसे काढून ते इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोहळा साजरा करत आहेत। त्या संदर्भात मला आज बोलायचं होतं। तुमच्या पुढचे काय कदम आहे, असा प्रकार घडत आहे तर? मी आज तुमच्यावर बोलायच्या नंतर मी CBD पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः सिनियरशी भेटून त्यांच्याशी ह्या संदर्भात चर्चा करणार आहे। कारण की जर कोणावरती FIR आहे, कोणावरती कंप्लेंट्स आहेत, तरी आणि आज स्वतः CBD पोलीस स्टेशन पण स्वतःतर्फे इनिशिएट घेत आहे की हे मर्चंट नेव्हीचे फ्रॉड थांबावे, तरी पण हे जेवढे पण एजंट्स आहेत हे काही चांगले असतील, काही वाईट असतील, पण इलिगल शिपिंग कंपन्या ज्यांच्याजवळ RPSL लायसन्स नाही आहे, त्या कंपनी सगळ्यांनी मिळून एक ग्रुप बनवून एक महाराजांचा वाढदिवस साजरा करणं आणि परिसरात हे दाखवणं की आम्हाला कोणीच काही करू शकत नाही आणि आम्ही इथेच राहणार आणि असंच जोरात काम करणार, हे चुकीचं आहे। किती लोकांनी फसवणूक केलेलं आहे ते लोक? चिक्कार जर मी लिस्ट काढली तशी एकदा आम्ही सिनियरशी या संदर्भात बोलणार आहोत आणि सिनियर CBD पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन त्यांच्याबद्दल ह्या संदर्भात आम्ही स्वतः डिस्कस करणार आणि जमलं तर मी कमिशनर साहेबांचीही भेट घेणार। वीडियो जर्नलिस्ट मुसायद साथ पंकज की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।